लोकांची पैशाबद्दलचे वर्तन आणि पैशांना हाताळण्याची पद्धती, पैशांना योग्य रीतीने हाताळण्याची कला तुमच्या हुशारीने नव्हे तर पैशांना घेऊन तुमचे वर्तन यावरून ते ठरत असते. लोक जेवताना, प्रवासात, बैठक चालू असताना निर्णय घेत असतात, जेथे तुमचा भूतकाळ, तुमच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ह्या भाग घेत असतात. पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो, तो तुम्ही कसे वागता याच्याशी संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो, तो तुम्ही कसे वागता याच्याशी संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना पैशांचे नियोजन, त्याची गुंतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत, ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात, जेथे तुमचा भूतकाळ, तुमच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात. पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात याविषयी लेखकाने 19 गोष्टी सांगितलेल्या आहेत. शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयापैकी एक असा म्हणजे विषय पैसा, या विषयावर महत्त्वाचे धडे ते आपल्याला देतात. द सायकोलॉजी ऑफ मनी, मनाचं आणि पैशाचं काही देणं घेणं असतं का? आपल्या विचारांचा, आपल्या दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्या निर्णयावर, पैशावर कसा होतो, त्याचा योग्य मार्गाने स्वतःसाठी उपयोग कसा करता येईल यासाठी मॉर्गन हाउसेल लिखित पुस्तक द सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजेच पैशांचे मनोविज्ञान किंवा मानसशास्त्र हे यांनी मांडलेलं आहे. वाचकांनो किंवा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुंतवणूक करण्या अगोदर आपले विचार, दृष्टिकोन, मनोवृत्ती यांचा आणि पैशांचा संबंध, मूलवृत्तींचा संबंध कसा आहे समजून घेऊन मगच गुंतवणूक क्षेत्रात आपण पाऊल कसं ठेवलं पाहिजे, तोपर्यंत गुंतवणूक का करू नये असा लेखकाचा सल्ला आहे. चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पैशाबद्दलचे आपले मनोविज्ञान या पुस्तकाचा सारांश. पैशांना योग्य रीतीने हाताळण्याची कला तुमच्या हुशारीने नव्हे तर पैशांना घेऊन तुमचे वर्तन यावरून ते ठरत असते. कधी कधी एक कुशाग्र बुद्धीचा अति हुशार व्यक्ती देखील पैशांना गमावून बसतो, तर कधी कधी एक सर्वसाधारण सामान्य व्यक्ती देखील श्रीमंत किंवा धनवान बनू शकतो. उदाहरणार्थ रोनाल्ड रीड, जे एका छोट्याशा गावातील होते आणि त्यांच्या कुटुंबातील ते पहिले पदवीधर होते. त्यांनी जीवनाच्या सुरुवातीला आपल्या गाड्यांच्या गॅरेज मध्ये काम केले, मग त्यांनी साफसफाई करण्याची व इतर सुद्धा कामे केली. त्यांचे जीवन अगदी सर्वसामान्य होते, परंतु त्यांच्या मृत्यूवेळी त्यांच्याकडे $0.808 मिलियन इतकी संपत्ती होती, जी त्यांनी त्यांच्या जीवनभरात बचतीद्वारे आणि गुंतवणुकीद्वारे ही संपत्ती त्यांनी मिळवली होती. आणि त्यांच्या अगदी उलट व्यक्तिमत्व होते रिचर्ड फुस्कॉन यांचं, जे की जगविख्यात हार्वर्ड विश्वविद्यालयातून उच्च शिक्षित MBA होते. ते अतिश्रीमंत तर होते, त्याचबरोबर त्यांची जीवनशैली देखील उच्चभ्रू आणि विलासी अशी होती. 2008च्या जागतिक आर्थिक मंदीचे ते दिवाळखोर झाले, त्यांची सर्व संपत्ती नीलाम झाली. असे दोन्ही उदाहरण मी आपल्याला इथे मांडलेले आहेत. रोनाल्ड रीड एक सहनशील गुंतवणूकदार होते, तर रिचर्ड फुस्कॉन हे लोभी लक्षाधीश होते. फायनान्स किंवा वित्त हा विषय भौतिक शास्त्र किंवा रसायनशास्त्रासारखा हार्ड सायन्स, अवघड शास्त्र नसते, तर ती सॉफ्ट स्किल असतो. कारण वस्तू आणि रसायने विचार करत नाही, परंतु लोक, माणसं विचार करत असतात. म्हणूनच फायनान्स, वित्त, आर्थिक अशा गोष्टी लोकांच्या वर्तनावर आधारित असतात आणि प्रत्येक व्यक्तीचा जीवन अनुभव हा सुद्धा वेगवेगळा असण्याची शक्यता नक्कीच आहे. द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनी आणि जपानची अर्थव्यवस्था अगदी ढासळली होती, परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था मात्र अगदी शिखरावर होती, वाढत होती. त्यामुळे त्यावेळी जर्मनी आणि जपानमध्ये राहणाऱ्या लोकांचे अनुभव वेगळे होते आणि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांचे अनुभव अगदी वेगळे होते. प्रत्येक आर्थिक निर्णय माणसाच्या मेंदूमध्ये चालणाऱ्या या कथेवर, विचारावर आणि त्या क्षणी त्याला काय वाटत आहे यावर ठरत असते. अमेरिकेमध्ये गोरगरीब किंवा गरिबी रेषेखालील लोक वार्षिक $12 लाख एवढी रक्कम लॉटरीमध्ये खर्च करून टाकतात आणि लॉटरी लागण्याची शक्यता, संभवनीयता लाखात एक अशी असते. तर याउलट अगदी अत्यावश्यक आणीबाणीच्या अथवा गरजेच्या वेळी हेच 40% गरीब लोक $400 सुद्धा जमवू शकत नाहीत. मग साहजिकच तुम्ही विचार कराल, ते त्या लॉटरीमध्ये पैसा टाकण्याऐवजी त्या पैशांना बचत का करत नाहीत? कारण त्यांच्या हिशोबाने त्यांची परिस्थिती फक्त लॉटरीच बदलू शकते आणि लॉटरीमध्ये धोका कमी आहे, परंतु
बक्षीस अथवा परतावा खूप अधिक आहे. लॉटरी लो रिस्क हाय रिटर्न और रिवॉर्ड. लोकांच्या मनोवृत्तीवरील निर्भयतेमुळे आर्थिक निष्कर्ष परिणाम हे आकडेमोडीवर कमी आणि नशीब व जोखीम यावर अधिक आधारित असतात. आता येथे नशीबवान होण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे बिल गेट्स. बिल गेट्स ज्या शाळेत जात होते तेथे एक संगणक त्यावेळी ते होते त्या काळात एखाद्या शाळेत संगणक असण्याची संधी अथवा शक्यता लाखात एक म्हणजे 1 in a million अशी होती. तिथे बिल गेट्स 8व्या वर्गापासूनच प्रोग्रॅमिंग करत होते. तर त्या काळातील कित्येक संगणक अभियंत्याकडे संगणक पाहायला सुद्धा मिळत नव्हते. जर तुम्हाला एक चांगला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ ठेवायला पाहिजे म्हणजेच लॉंग टर्म. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या काही गुंतवणुकीतून नुकसान सहन करण्यासाठी स्वतःला मानसिक दृष्ट्या तयार करायला पाहिजे. चला तर मग पहिल्यांदा गुंतवणुकीच्या कालावधीबद्दल आपण पाहूया. वॉरेन बफेट जे जगातील प्रथम क्रमांकाचे 1 नंबरचे गुंतवणूकदार म्हणून ज्यांची ओळख आहे ती त्यांच्या संपत्तीचे कारण फक्त त्यांची हुशार मेंदूच किंवा बुद्धीच नव्हे तर वेळ कालावधी देखील आहे. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणुकीची सुरुवात केली होती. त्यांनी 10व्या वर्षापासून गुंतवणुकीची सुरुवात केल्यामुळे आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत येता येता त्यांच्या जवळ $1 मिलियन एवढी संपत्ती होती आणि वयाच्या 83व्या वर्षापर्यंत त्यांनी $58 मिलियन एवढी संपत्ती कमावली. आणि त्यांच्या ह्याच चढत्या वाढीला जर आपण घेतलं आणि आपण जर असं गृहीत धरलं की त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून नव्हे तर वयाच्या 30व्या वर्षापासून गुंतवणुकीची सुरुवात केली असती तर त्यांच्याजवळ आज अधिक $20 मिलियन एवढी रक्कम राहिली असती. तर कंपाऊंडिंग अथवा चक्रवाढ ज्याला जगातील 8वे आश्चर्य देखील म्हटले जाते ते तुमच्या वेळेच्या कालावधीवर आधारित असते. यासाठीच आपल्या गुंतवणुकीला न छेडता दीर्घावधीपर्यंत वाढ होण्यासाठीचा वेळ द्या. चांगल्या गुंतवणुकीचा दुसरा आयाम म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयामधून काही निर्णय अयशस्वी झाल्यास मानसिक दृष्ट्या तयार असणे. आजकाल प्रत्येक जण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असतो. कोणत्याही म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओ मधील कित्येक कंपन्या चांगला परतावा देऊ शकत नाहीत. त्या अपयशी सुद्धा होतात परंतु तरीही त्या फंडचा रिटर्न परतावा शेवटी चांगलाच असतो. कारण उर्वरित कंपन्या एवढा परतावा देतात की तोट्यातील कंपन्यांच्या नुकसानीला देखील भरून काढता येते. तर डिस्ने जी ॲनिमेशन पट बनवणारी खूप मोठी कंपनी आहे जी आपली परिचित सुद्धा असेल. सुरुवातीला या कंपनीने बनवलेल्या शॉर्ट फिल्म्स लघु ॲनिमेशन पट चालत नव्हते आणि कंपनी कंगाल होण्याची वेळ आली होती. शेवटी डिस्ने कंपनीचा एक शॉर्ट फिल्म स्नो व्हाईट एवढा गाजला की रात्रीतून बघता बघता डिस्ने ॲनिमेशन पट बनवणारी एक मोठी कंपनी बनली. इथे फायनान्स अथवा आर्थिक क्षेत्रात तुमचा एखादा निर्णय बरोबर तर एखादा निर्णय चूक सुद्धा असू शकतो अथवा अपयशी तुम्ही होऊ शकता. यासाठी आपल्या चुकीच्या निर्णयापासून होणाऱ्या तोट्यासाठी नुकसानीसाठी सुद्धा मानसिकदृष्ट्या तुम्ही नेहमी तयार असायला पाहिजे. आपल्यापैकी कित्येक लोक जीवनाला मनसोक्त जगायचं आनंद घ्यायचा असा विचार करत असतात. यामुळेच बचत आणि गुंतवणुकीची एवढी खर्च आणि आनंदी विलासी जीवनशैलीवर त्यांचं लक्ष ते केंद्रित करत असतात. लेखक असे म्हणतात की तुमची खरी संपत्ती ती नाही जी तुम्हाला दिसते, खरं तर ती आहे जी तुम्ही आनंद आणि विलासासाठी खर्च केलेली नाही. जसे महागडी गाडी, बंगला इत्यादी. तुमची खरी संपत्ती आहे तुमची मालमत्ता, जमीन जायदाद, तुमची गुंतवणुकी, तुमची बचत ज्या तुम्ही कधीही फक्त लोकांना दाखवण्यासाठी बनलेली नसते. जर कोणी 1 कोटी रुपयाची फरारी मोटार कार खरेदी केलेली असेल तर त्याला पाहून त्याच्या श्रीमंतीची अथवा त्याच्या संपत्तीबद्दल अंदाज लावता येत नाही, परंतु एवढे अवश्य सांगता येईल की त्याच्या धनसंपत्तीमधून 1 करोड रुपये कमी झालेले आहेत. धनवान श्रीमंत होण्याचा खरा अर्थ आहे तुमच्या वेळेवर नियंत्रण आणि असे स्वातंत्र्य असणे की ज्यामुळे तुम्हाला जे काही आणि जेव्हा काही करावेसे वाटेल ते तेव्हा करता येईल. मागील 50 वर्षात मध्यम वर्गाने भौतिकदृष्ट्या तर खूपच विकास केलेला आहे, परंतु वेळ त्यांच्याजवळ शिल्लक राहिलेला नाही. सुरुवातीला कामे कार्यालयात, कारखान्यात, शेतात होत असत आणि येथे फक्त 8 ते 10 तासांची शारीरिक उपस्थिती महत्त्वाची होती. परंतु आज अधिकतर कामे पांढर पेशाची व्हाईट कॉलर्ड झालेली आहेत.
त्यांची काम आज मोबाईल, लॅपटॉप आणि आपल्या मेंदूमध्ये चालत असते. त्यामुळेच वेळ आपल्या नियंत्रणामध्ये राहिलेला नाही आणि ह्यामुळेच सुखी आणि आनंदी पण कमी झालेलं दिसून येत आहे. कित्येक लोक चैन विलासी वस्तू फक्त याचसाठी खरेदी करत असतात की त्यांना असे वाटते की इतर लोक त्यांना पण त्यांची प्रशंसा व कौतुक करतील. परंतु खरे पाहता लोक त्यांना नाही तर त्यांच्या धनसंपत्तीला पाहून प्रशंसा करत असतात आणि त्यांच्या धनसंपत्तीला पाहून ते स्वतःच्या जीवनासाठी एक बेंचमार्क, मनोधैर्य टप्पा बनवून घेतात. तर मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या फरारी कारला रस्त्यावरून जाताना पाहता तेव्हा तुम्ही हेच विचार करत असाल की किती सुंदर मस्त गाडी आहे, मी एके दिवशी अवश्य खरेदी करीन. त्याऐवजी हे कोणीही विचार करत नाही की ती फरारी कार गाडी चालवणारा व्यक्ती किती चांगला मस्त आहे, एके दिवशी मी त्याच्यासारखा बनेन. तुम्ही तुमची नम्रता, दयाळूपणा आणि सहानुभूती तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीपेक्षा जास्त. तर याचं उत्तर आहे बचत, सेविंग. आता तुम्ही विचार करत असाल की मी तर पैशांची बचत करतच आहे, परंतु कोणतेही लक्ष नसताना बचत करण्याची सवय अथवा नियोजन अतिशय खतरनाक, धोकादायक आहे. तुम्हाला तुमच्या नियोजनासाठीही खर्च करायचा आहे आणि काही अनपेक्षित अघटित गोष्टीसाठी देखील. डिजिटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन, नोकरीच्या बाजारात स्पर्धा खूपच वाढत आहे. यासाठी नोकरीच्या बाजारात टिकून राहण्यासाठी तुम्हाला भविष्यात येणाऱ्या नवीन कौशल्य आत्मसात करावे लागतील. भविष्यात आपल्या कौशल्यामध्ये श्रेणी सुधारणा, बदल करण्याची लवचिकताच अत्याधिक महत्त्वाची असेल, जेणेकरून वेळ राहतानाच तुम्ही योग्य कौशल्य शिकाल आणि तुमचं नोकरीच्या बाजारात तुमची किंमतसुद्धा टिकून राहील. आपल्या वेळेचा उपयोग करण्याची लवचिकता तुमच्याजवळ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही पैशांना योग्य रीतीने, योग्य मार्गाने बचत कराल. इतिहास आपल्याला हेच शिकवते की जीवन हे अतिशय क्षणभंगूर आहे आणि मूठभर प्रसंग जीवनाला दीर्घावधीपर्यंत, बऱ्याच काळापर्यंत परिणाम करत असतात. जसे की विश्वयुद्ध, आर्थिक महामंदी आणि 2020 सालापासून सुरू झालेले कोरोना महामारीसारखे संसर्गजन्य साथीचे आजार इत्यादी. यासाठीच तुम्हाला तुमच्या सामान्य आर्थिक गुंतवणूक ध्येयाबरोबरच काही पैसे विना ध्येयाचे, विना कोणत्या उद्देशाचे, जीवनातील आकस्मिक घटनांना, प्रसंगांना सांभाळण्यासाठी देखील बचत करायला पाहिजे. आणि तुमच्या नियोजनामध्ये चुकीच्या खोलीसाठी जागा देखील ठेवायला पाहिजे, ज्याला लेखक रूम फॉर एरर इन प्लॅनिंग असे म्हणतात. कारण जीवनात जेव्हा जेव्हा आकस्मिकता, अस्थिरता येते तेव्हा तुमच्या गुंतवणुकीची किंमत 20 ते 40% खाली घसरत असते. आता अशा प्रसंगासाठी तयार राहण्यासाठी तुम्हाला तुमचा पॉईंट ऑफ फेल्युअर शोधावा लागेल. म्हणजे असे गृहीत धरा की आज तुमची नोकरी राहिली नाही किंवा तुमचा उद्योग व्यवसाय बुडाला, तर अशा कोणत्या अत्यावश्यक गोष्टी असतील त्यांचा तुमच्यावर सर्वाधिक परिणाम करतील. ती काही असू शकते, जसे की तुमचा पॉईंट ऑफ फेल्युअर काय असू शकतो, ते उधार कर्ज जे तुम्ही घेतलेले आहे, तुमच्याजवळ आपत्कालीन फंड तयार नसेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आरोग्याचा अधिकचा खर्च जो तुम्ही दुर्लक्ष केला असेल. अशा आकस्मिक गोष्टींना सांभाळून घेण्यासाठी पैशांना कमी जोखीम असलेल्या बचत माध्यमात ठेवायला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांना तोट्यात काढून घेण्याची वेळ येणार नाही. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला मध्यंतरी छेडाल, तोडाल, अडथळा आणाल तर तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढीचा फायदा अजिबात मिळणार नाही. लेखक आपल्याला गुंतवणुकीची एक शेवटची क्लुप्ती अशी देतात की बबल्स, आर्थिक बुडबुड्यांपासून बचत करणे आणि इतरांना पाहून दुसऱ्यांना प्रभावाने इतरत्र गुंतवणूक न करणे. कोणत्याही आर्थिक संपत्तीची किंमत अचानकपणे वाढणे याला फायनान्शियल बबल्स असे म्हणतात. त्या वाढलेल्या किमतीचा फायदा उचलण्याच्या नादात सर्वजण त्याच आर्थिक साधनांमध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. तुम्हाला अशा आर्थिक बुडबुड्यांमध्ये कधीही गुंतवणूक करायला नाही पाहिजे, त्यापासून सावधान असायला पाहिजे. आर्थिक जगतामध्ये प्रत्येक व्यक्तीची ध्येय उद्दिष्टेही वेगवेगळे असतात. कोणी ट्रेडिंगसाठी पैसा लावत असतो, तर कोणी लघु अल्पावधीसाठी पैसा लावत असतो, तर कोणी दीर्घावधीसाठी पैसा
गुंतवणूक करत असतो. पुढील व्यक्तींची ध्येय उद्दिष्टे जाणल्याशिवाय जर तुम्ही त्यांच्या गुंतवणुकीसारखे पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता आहे. आर्थिक जगात अतिशय गुंतागुंतीचे आणि किचकट असते. त्याचे परिणाम नशीब आणि जोखीम यावर आधारित असते. जर तुम्हाला नफा फायदा झाला तर तुम्हाला विनम्र असायला पाहिजे आणि अति आत्मविश्वासापासून स्वतःचा बचाव सुद्धा करायला पाहिजे. आणि जर नुकसान तोटा झाला असेल तर आपल्या चूक भूल यांच्यापासून शिकवण घेऊन पुढे त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.